रोम रोम भाइयों. तर मित्रांनो, तर मी आहे रामेश्वर आणि आज आता मी जस्ट माझी नाईट ड्युटी संपलेली आहे. तर आज व्लॉग बनवायचं जास्त मन नव्हतं, बट बनवूया म्हणलं तरी पण ठीक आहे. तर आता मी मस्तपैकी आता ब्रश केला, फ्रेश झालो आणि आता नाश्ता बनवायला पाहिजे कारण की भूक खूप लागलेली आहे. आणि बाहेर मला नाश्त्यामध्ये जे आवडतं ते नसतं, तर बाहेर जास्त पावभाजी वगैरे खातात, परंतु पावभाजीनं पावानी वगैरे पोट खराब होतं, त्याच्यापेक्षा बेटर आहे म्हणलं पोहे बनवूया. पोहे आणि दही आणलेलं आहे, तर मस्तपैकी आता मी पोहे बनवणार आणि नाश्ता करणार आणि थोडा वेळ झोपून घेणार कारण की रात्री झोप झालेली नाही. तर ओके, व्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता की आपण आता पोहे बनवणार आहेत, पण त्यासाठी जे आपल्याला पाहिजे कढीपत्ता, तर कढीपत्ता घेण्यासाठी आपण आपलं कढीपत्त्याचं झाड आहे रूमच्या कढीमागच आणि तोडलेला आहे कढीपत्ता. मस्तपैकी पोह्यामध्ये ऑर्गॅनिक कढीपत्ता आपण टाकणार. आणि मला फ्लॅटमध्ये नाही राहायला आवडत मित्रांनो. का नाही राहायला आवडत तर ह्यामुळंच. असं आपण जर पाहिलं की असं जे आपल्याला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो बनवून, आणि जे ऑर्गॅनिक पण आहे किंवा जे गावठी पण आहे तो आपल्याला राहू शकतो जिवंत. घेतलेले कढीपत्ता मस्तपैकी आता बनवणार मी पोहे. ओके, तर कंटिन्यू. मित्रांनो, एवढे दिवस आपल्या व्हिडिओमध्ये जे सोबत होते असे आपले गणेश शेठ आज घरी जातात फायनली बुलढाण्याला. आणि एवढे दिवस तेवढे दिवस मस्त मजा आली, काही व्हिडिओ काढायला पण हेल्प केली. आणि थँक्यू सो मच. परत कधी येतात? परत लवकरच या, परत जॉईन करू. तर चला, यांना बाय बाय म्हणू. बाय. तर यांना आता सोडून येऊया. अब देख तू. तर मित्रांनो, बाहेर जो आता रोड बघितला तो आहे पुनर्वसनाचा रोड, जिथं मी राहतो. तर आता गणेशला सोडून आलो मी, गणेश शेठला. आता आपण आपली झोप जी आहे ती कंटिन्यू करणार आहेत मस्तपैकी. रिकव्हरी रात्रीच्या झोपेची. तर बघूया उरलेलं कंटेंट पुढच्या व्हिडिओत. तर गरीब हो ना आदमी. लाईट नव्हती पण तरी पण यो साला अपनी आदत. मी झोप पूर्ण केली. तर आता दुपारी लंचचा टाईम झाला आहे, दुपारच्या जेवणाचा. तर चला आता मस्तपैकी बिर्याणी खाणार दुपारची. बिर्याणीवर ताव मारून अभी मजा आएगा ना भिड़ो पहले जिम. तर सध्या चला फोकस करूया बिर्याणीवर. तर मित्रांनो, म्हणलं होतं जसं की मस्तपैकी आता बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खाऊन नंतर ती बाईक रिपेअरिंगला टाकली होती, ती पण आणली. आणि मला अचानक आठवलं की माझ्याकडे माईक पण आहे. ॲक्च्युली माईक हा लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी आणला होता मी. तर म्हणलं याचा उपयोग करूया, चार्जिंगला लावून त्याचा उपयोग केला थोडा वेळ. तर आता असे 5 वाजलेत आणि कोकणात खूप जास्त सध्या यावर्षी गरमी आहे गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये. तर मी आता काय करणार आहे, मस्तपैकी आता 5 वाजलेत तर थोडं ऊन कमी झालेलं होऊ शकतं तुम्ही वातावरण असं इथं मस्तपैकी. वर आता पहिलं काम करावं लागणार आहे ते म्हणजे कपडे धुणं. तर आता मस्तपैकी कपडे धुणार आणि नंतर जिमचं पण टाईम होईल. जिम नंतर लगेच नाईटचा टाईम आहे. हो, कारण की आज एक नाईट झालेली आहे, लगेच दुसरी पण नाईट आहे, 2 नाईट करायच्यात. चला, तर मग आता पहिले कपडे धुया. सगळं करावं लागतं, एकटं राहायचं म्हणल्यावरती सगळंच करावं लागतं. तर आता कपडे धुण्याकडे आपण आपला मोर्चा वळवला पाहिजे. कारण की 5 नंतर लगेच 6 होणार, 6 नंतर लगेच 7 वाजणार. परत काय होणार त्याच्यापेक्षा आता लगेच आपण कपडे धुण्याकडे वळूयात. तर इथं व्लॉगिंग करताना थोडं भीतीच वाटते, कारण की इथं बघू शकतो तुम्ही पूर्णच्या पूर्ण जरा झाला. इथं कचरा झाल्यामुळे इथं 1-2 दिवस झालं मला एक साप दिसतोय. तर व्लॉगिंग कॅमेऱ्याकडे जेवढं बघावं लागतं तेवढं खाली पण बघावं लागतं. सो पार्ट ऑफ लाईफ आहे. एवढं नेचरच्या सानिध्यात राहायचं म्हणल्यावरती, नेचर हे काय फक्त ह्युमन बिंगसाठी नाही आहे, सगळ्यांचीच आहे, सगळेच येणार मग तिथं. तर साप पण एक अविभाज्य घटक आहे आपल्या नेचरचा आणि शेतकऱ्याचा मित्र आहे. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे. इनफॅक्ट गावाकडे गेल्यावर शेतकरीच असतो मी. तर ठीक आहे, तर चला आता पहिले कपडे धुया. कपडे धुवून थोडा वेळ दाखवून मग जिमचा व्लॉग थोड्या वेळात बनवू आणि मग ड्युटीला जाऊ. सो कंटिन्यू होत. सो हा मित्रांनो, सेकंड शूट आहे कारण की
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी जाणारे कपडे धुवायला आया शेअर गाणं बॅकग्राऊंडला सूर्य फुल मोटिवेटेड आहे भाई तुमचा कपडे धुण्यासाठी आता. आणि कपडे धुण्यासाठी आपल्याकडे क्लासिफाय करण्यासाठी सिंपल एक मेथड आहे. कपडे उचलायचा मस्तपैकी बघायचं स्वच्छ आहे ठीक आहे वास पण चांगला तर ठेवून द्या. जर का खराब कपडा असेल वास घाणी पण दिसतात लगेच. आता आज सगळे कपडे धुणार तुमचे भाई कारण मोटिवेटेड पण आहे आणि कपडे पूर्ण खराब पण झालेले आहेत. तर फुल स्टे मोटिवेटेड. आज तो आपण इसके गाने लगा के फाड़ी देंगे. चलो तो अभी कपड़े धोने के बाद ही मिलते हैं. पूरा कपड़ा क्लासिफाई कर लिया है अभी थोड़ा बहुत बाकी है. पूरा कपड़ा धो डालेंगे आज मस्त. तो मेरे रूम पे से कब इसमें से अभी ये तो नया पैंट है तो बाकी का जो है अभी सेपरेट करके मैं लगेच मिलता हूँ आपको ऊपर धोने के बाद. जर आप लोग माझे घरचे बघत असतील तर घरच्यांना माझी जरूर फकर जमा होईल. यार आपला पोटा कसला स्वच्छ राहायला लागले आपलं पोरग ऑब्वियसली भाई. आज तर कपडे आया शेर अब जा रहा है कपडे धुणे. तर मित्रांनो काही शूट रील साठी पण घ्यावे लागतात उभा करून. गरीबाची एक अडचण नाही ती शूट घेऊन आपण लगेच कपडे धुवायला जाणार आहोत. मित्रांनो बघा साऊथ म्युझिक आणि आपला रॅपची मूड कपडे एकदम भारी मूड आहे. तर मित्रांनो कपडे आता भिजत घातलेत पण दरवेळेस मी कपडे धुवायला लागलं की पाणी संपतं मोटर वरच्या टाकीतलं. तर त्यामुळं पहिले आपण आता टाकी भरून घेणार की ते नसतं कवटीमध्ये जाण्याच्या अगोदर प्रिपरेशन्स टाईप. आपले कपडे धुण्याच्या अगोदरचं प्रिपरेशन हेच आहे की आपण पहिले आता टाकी भरून घेणार. सोबत आपल्याला लाईट बिल आलेले किती आले लाईट बिल बघूया या महिन्यात. अरे बापरे खूप जास्त लाईट बघू शकता तब्बल 87 रुपये लाईट बिल आलेलं आहे मला. बापरे किती विजेची बचत केली मी. मागच्या महिन्यात जास्त आलो त्यामुळे या महिन्यात थोडं कमी आलं असणार. बघू शकतो समोर हे मी राहतो ते घर आहे समोर असं परिसर फ्रेश एकदम. तर माझा अनुमान मला असं वाटतं करेक्ट होता कारण की टाकी संपतच आली जवळपास संपलीच होती भरलेली आहे. परत भरून घेऊया आपण. आय बिलीव्ह ऑन माय लक ब्रो कारण की मला माझं नशीब माहिती आहे. एक बार धोक खाल्ल्यावर तर नेक्स्ट टाईम आपण थोडं प्रिपेअर राहायचं त्या टाईपमध्ये मी. आणि ज्या अगोदर थोडे आपले कपडे की ते पहिले खाली नेऊन टाकूया. जीन्सचे कपडे रोज धुवावं लागतात गाईच घामामुळं. 4 पट्टी शर्ट आपण घामासाठीच ठेवले आहेत जिमच्या ठीक आहे. ते तर आपल्या मेहनतीचं प्रतीक आहे. सो कपडे लगेच धुवायला लागूया आता. तर गाईज कपडे धुता एक ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे कारण की 2 बकेट कपडे आहेत. तर थोडं ड्रिंक्स ब्रेक करून कवर करूया. आणि प्लेलिस्ट पण आपली आता आपण कवर केलेली आहे. पुढे ट्रकच्या ड्रायव्हरची ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरची प्लेलिस्ट आता आलेली आहे. मस्तपैकी त्याचा फील घेत संपूया कपडे. तर गाईज बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपण आता कपडे धुणं झालेले आपले खूप वेळाच्या मेहनतीनंतर. आणि हे मेहनत केल्यानंतर असं नक्कीच मला वाटलं की यार एक वॉशिंग मशीन घ्यायलाच पाहिजे आपण. पण घेऊया हळूहळू आता. तर सध्या तेवढे कपडे पण नसतात आपल्याला. तर फायनली आज मम्मीची परत एकदा आठवण आली. असं काही काम करताना खाताना आईची आठवण नक्कीच येते. तर होईल आपण पण जाऊ घराजवळ नक्कीच लवकरच. सो आता 7 वाजलेत. आता जिमला जाणं होईल का नाही माहिती नाही झालं तर थोडा वेळ वर्कआउट रनिंग करूया. वर्कआउट तरी करूया. सो बघूया रनिंग तरी काय ना करूया नंतर नेटला जाऊया. ओके
तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही हा व्हिडिओपर्यंत बघितला असेल, लास्टपर्यंत बघितला, या व्हिडिओपर्यंत पोहोचलास म्हणजेच लास्टपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग नक्कीच बघितलेला आहे. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी रेडी झालेलो आहे आता नाईटला जायला. 12 आवर्सची नाईट शिफ्ट आहे आणि तिथं जास्त व्हिडिओज काढायला मिळत नाहीत मला. तर हाच एक लास्टचा व्हिडिओ आहे, हा लास्ट व्हिडिओचा एक पार्ट आहे. सो लास्टपर्यंत बघितल्याबद्दल माझ्या व्लॉगला थँक्यू सो मच. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर ठेवा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, ज्यामुळे मी जे पण व्हिडिओ टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. सो थँक्यू सो मच गाईज.